बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा शस्त्र परवाना कायमचा रद्द. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून कारवाईचा धडाका. सत्तेत जाणार नाही, विरोधातच राहणार. पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका. बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला. हिवाळी अधिवेशनात सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव. सूत्रांची माहिती. आयुष्यात कधीही बापलेक शब्दाचा वापर केला नाही. माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या. 10 तारखेला पत्रकार परिषदेत खुलासा करणार. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या. असा विचार येतोच कसा. सुळेंची प्रफुल्ल पटेलांना फोन करत नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. सुनील तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी. अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या पक्षाने आमच्या खासदारांना 100% संपर्क केला. बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती. जितेंद्र आव्हाड यांची टीका. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं असल्यामुळे पवार गटाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू. पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जातंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाकेंच्या संबंधांवर अंजली दमानियांचं सूचक ट्विट. आरोपी कराडसोबत हाके जेवत असतानाचा फोटो दमानियांकडून समोर. मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू. काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर सुनील तटकरे यांच्याशी फोनवरून चर्चा. धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले. कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली. भाजप आमदार सुरेश धस यांचा पुन्हा आरोप. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली. मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. पवनचक्की कंपनीच्या मालकांना खंडणीचा त्रास. शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून चर्चा. मुख्यमंत्र्यांकडून दहशत मोडून काढण्याचं आश्वासन. मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष. राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक. सूत्रांची माहिती. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीनं नागरिक भयभीत. डोक्यात खास आल्यानंतर 3ऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांचा दावा. आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू. देशात कोरोना सदृश्य विषाणू HFPVचा 9वा रुग्ण मुंबईमध्ये. 6 महिन्याच्या मुलीला लागण. गुजरातच्या रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड. पंजाबमध्ये मास्क घालण्याचा सल्ला. काल तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपामध्ये 126 जणांचा मृत्यू तर 188 जण जखमी. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. गुन्हेगारांना माफी नाही, दोषी कुणीही असो 100% शिक्षा होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. संजय राऊतांकडून कराडसोबतचा फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदेंचा फोटो ट्विट. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? फोटो ट्विट करत राऊतांचा सवाल. बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका. आरोपींची तेरेनाममधील सलमान सारखी अवस्था झाली पाहिजे. सरपंच परिषदेतून धसांचा निशाणा. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल. परस्पर याचिका केल्याचा आरोप. वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख. फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील. मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य. बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांची बैठक घेणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवार भेट घेण्याची शक्यता. वन नेशन वन इलेक्शनबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक. संयुक्त संसदीय समितीची आज बैठक होणार. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता.
मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार पक्ष. विधानसभेतील पराभवानंतर रासपच्या महादेव जानकरांचा हल्ला. पालिका निवडणुकीआधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद. दादरच्या फुल मंडईतील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांचा संताप. महापालिकेच्या अधिकाऱ्याला समाधान सरवणकरांनी विचारला जाब. मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली. पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट. विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असाही दावा. सूत्रांची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार. हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता. दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा. उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा. मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांना आदेश. टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे 1000 कोटींची फसवणूक. फसवणुकीचा आकडा 8 ते 10,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे. मेझोराईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक. नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार. प्रकृतीच्या कारणास्तव आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन. आसाराम बापूला सदर कालावधीत अनुयायांना भेटता येणार नाही. कॅटडॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून संचित रजा मंजूर. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. झिशान सिद्दीकींची माहिती. प्रेम प्रकरण समजल्यामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं. संभाजीनगरातील ऑनर किलिंगचा व्हिडिओ समोर. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात सप्टेंबरमध्येच 3 जणांना HMPVची लागण. उपचारानंतर 3ही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज. HMPVमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. युवक काँग्रेसच्या बंटी शेळकेंविरोधात नागपुरात गुन्हा दाखल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत गुन्हा. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा NITच्या सभापतींचा आरोप. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली. अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव. कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष. दुबईत सुपरस्टार अजित कुमारच्या गाडीला अपघात. कार रेसिंग प्रॅक्टिस दरम्यान भीषण अपघात. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता. विकास दर 6.4% घसरणार. केंद्र सरकारच्या सांख्यिकी कार्यालयाचा अहवाल. काल तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपात 126 जणांचा मृत्यू तर 188 जण जखमी.